नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जर का मनामध्ये प्रेम, विश्वास आणि भरपूर श्रद्धा असेल ना, तर अशक्य गोष्टीही आपले स्वामी शक्य करतात. तसंच काहीसं आज माझ्यासोबतही झालं. मित्रांनो, आज गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष मासातला दुसरा गुरुवार आणि त्याचबरोबर आज दत्त जयंती सुद्धा आहे. सकाळी लवकरच उठून पूजेची मांडणी वगैरे केली आणि ॲज युजल ज्या दिवशी आपल्याला लवकर यायचं असतं त्याच दिवशी नेमकं आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो. बट कोई नाही, ज्यावेळेस आपण अगदी थकून दमून घरी येतो आणि घरी इतका सुंदर देखावा असेल तर कोणाचाही मूड पटकन रिफ्रेश होईल. तसंच माझंही झालं होतं. त्यानंतर आज आहे दत्त जयंती म्हणून म्हटलं की दत्तांच्याही देवळात जाऊन येऊयात. मी, माझी मैत्रीण आणि तिचे बाबा मी तिघंही देवळात गेलो होतो. पण तिथे गेल्यावर ही एवढी मोठी रांग बघून ती आणि तिचे बाबा म्हणायला लागले की आपण जवळच असलेल्या साईंच्या मंदिरात जाऊयात. पण माझा हट्ट की ह्याच मंदिरात दत्त महाराजांचं आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं, म्हणून माझ्यासोबत तेही तिथेच थांबले. आणि काय चमत्कार झाला बघा ना. थोड्याच वेळात म्हणजे अगदी आम्ही देवळाच्या जवळ गेलो आणि तेवढ्यातच साईबाबांची पालखी आली. म्हणजे ज्या देवळात आम्ही इथे गर्दी आहे म्हणून जाणार होतो त्या देवांचं म्हणजे आपल्या साईबाबांचं दर्शनही आम्हाला ह्याच देवळात झालं. म्हणजे आपल्या दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची लीला तर बघा. इथे गर्दी होती म्हणून तू तिथे दर्शन घ्यायला जाणार, त्यापेक्षा दोन्ही देवांची दर्शन मी तुला इथेच घडवून आणतो. आहे की नाही गंमत. आणि आम्ही तिघही फार खुश झालो खरंच. म्हणूनच म्हटलं की मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि भरपूर प्रेम असेल तर आपले स्वामी अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतातच आपल्यासाठी. माझ्यासारख्याच अशा कितीतरी स्वामी सेवेकरांना स्वामींची प्रचिती अशा छोट्या छोट्या अनुभवातून नक्की येत असेल. तुमचे पण काही असे अनुभव असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. मला वाचायला आणि इतरांना सांगायला नक्की आवडतील. आपल्या स्वामी सेवेकरांना आपले स्वामी असे छोट्या छोट्या अनुभवातून भेट देत असतात. चला तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.